माहिती दिली आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इथं थांबू नये, कारण जंगल पॅचमध्ये काय होतं मित्रांनो, चुकामुक होण्याची शक्यता जास्त असते. यावेळी बघा पूर्ण स्तंभ आहे हा, त्याला नक्षी केली आहे, म्हणजे चांगलं डिझाईन केली आहे त्याच्यावर. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल, तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ निखिल. आज आपण आलो आहोत सह्याद्रीचे रौद्र, रोमांचक आणि ऐतिहासिक किल्ल्यावर, तो म्हणजे जीवधन. हा फक्त एक किल्ला ट्रेकसाठी म्हणून नाही ओळखला जात, तर हा किल्ला सह्याद्रीच्या धैर्य, इतिहास आणि ऐतिहासिक सौंदर्याचा एक अनुभव मानला जातो. त्यामुळे ह्या किल्ल्याची एक खासियत वेगळीच आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या ह्या जीवधन किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. नाणेघाटातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक फलक लागला आहे. तो फलक आहे सूचना फलक. त्याच्यावरती माहिती दिली आहे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इथं थांबू नये, कारण हे सगळं जंगल आहे, फॉरेस्टचा भाग आहे आणि ह्या भागामध्ये बिबटे, वाघ या प्रकारे भरपूर जनावरं निघतात. त्याच्यामुळे इथे थांबू नये अशा प्रकारचा इथे फलक आहे. काही सूचना दिल्या, तिथे आरडाओरडा करू नये, कुठल्या प्राण्यांना किंवा कुणाला त्रास होईल असल्या गोष्टी काही करू नये. आणि ह्या फलकापासूनच आपल्याला वरती जायचं आहे. मी आता कुठून कसं आलो ते तुम्हाला दाखवतो आणि आज आपल्याबरोबर ट्रेकला कोण कोण जोडलं गेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. तर या इथून मी चालत आलो आणि हा समोर जो दिसतोय तो नाणेघाटाचा तो अंगठा आहे, तो आहे. तिथे खाली नाणेघाट आहे, तिथे पण जाणार आहोत आपण. इथून आलो मी असं चालत. इथे आल्यानंतर हा फलक लागतो. ह्या फलकाच्याच बाजूनी आमचे सवंगडी सगळे फोटोशूट करतात. ह्या फलकाच्याच बाजूनी रोड आहे वरती जाण्यासाठी किल्ल्यावर, आणि हा मागच्या साईडला किल्ला आहे. तर आज आपल्याबरोबर जे ट्रेकला मंडळी जोडल्या गेली आहेत ती तुम्हाला प्रत्येकाची मी ओळख करून देतो. आज ज्यांनी मला रात्री कळवलं की जीवधन किल्ल्याला आम्ही चाललो आहे, तुम्ही येणार आहे का? मी म्हणलं ठीक आहे चालेल. मी असंही आज कोणाला जाणार होतो, पण तो प्लॅन कॅन्सल करून आज यांच्यासोबत आपण जीवधन किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत, अनुभवणार आहोत, काही इतिहास जाणून घेणार आहे गडाचा. आता आम्हाला लेट तर खूप झाला आहे, पण ऊन नाही आहे. जंगल पॅच आता चालू होईल. अर्धा पाऊण तासाचा साधारण जंगल पॅच आहे, तो कंप्लीट करायचा आहे आम्हाला आणि गडाच्या दिशेने निघायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याबरोबर आहे भास्कर. हा मला जो भेटला होता चावंड गडावर भेटला होता. त्यांच्यासोबत होते प्रशांत, हे पण मला चावंड गडावर भेटले होते. आणि विकास आहे आणि शरद आहे, हे 2 नवीन मेंबर आज माझ्यासोबत जोडले गेलेत. म्हणजे आजच ह्यांच्याबरोबर माझी ओळख झाली आणि ट्रेकची सुरुवात पण तुमचीच गाडी आहे ना, ह्यांच्याच गाडीमध्ये आज आम्ही आलो आणि ह्यांच्या गाडीतच अख्खा प्रवास केला आहे. आता जाताना पण पूर्ण प्रवास त्यांच्याच गाडीत करायचा आहे. त्यामुळे आज बाईक राईडचा तुम्हाला काहीच अनुभव भेटणार नाही. मी कारमध्ये निवांत बसून आलो, झोप वगैरे चांगली झाली आहे. आणि ह्या दोघांची ओळख माझी चावंड गडावर झाली होती. आम्ही तिथे काही व्हिडिओ शूट वगैरे काहीच केला नव्हता, रॅन्डम आमची अशी ओळख झाली. आणि हे आमच्या एरियामधलेच, म्हणजे आम्ही एकमेकांच्या एरियामध्येच राहतो, त्याच्यामुळे मला चांगले सवंगडी मिळालेत ट्रेकिंगसाठी किंवा कुठल्या गोष्टींसाठी. आणि खूप उत्साही कार्य करतात की प्रत्येक संडेला किंवा काय आलं, कुठल्या गडावर जाणार आहे, कुठला गड पुढचा आहे, आम्ही येऊ शकतो का, चला तुम्ही चला आमच्यासोबत, असे आम्ही एकमेकांना सहकार्य करत इथून पुढचे जेवढे आम्हाला करता येईल गड तेवढे सगळे गड एक्सप्लोअर करणार, अनुभवणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर आपल्या गडाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. जसं जसं वरती जाईल तसे तसे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतच जाईल. चला तर मग निघूया. लास्ट टाईम ज्यावेळी मी आलो होतो तेव्हा प्रॉपर उन्हाळा होता आणि दुपारची वेळ होती. जंगल असं भरल्यागत वाटत होतं. आता बरीचशी झाडं पडलेली पण आहेत आणि जंगलमध्ये एवढी भीती जाणवत नाही आहे. आम्ही लोक जास्त आहे म्हणून तसं होतं आहे का काही बदल घडला आहे
ह्या सह्याद्रीमध्ये. आता आमचे सवंगडी गेलेत पुढे, मी पण जातो, तुम्हाला जंगल दाखवतो. मित्रांनो बघा, पूर्ण जंगल आहे. तर मित्रांनो, पुण्यापासून जीवधन किल्ल्याचं अंतर 130 किलोमीटर इतकं आहे आणि जुन्नरपासून 30 किलोमीटर. आणि तुम्ही जर कारने येणार असेल तर तुम्हाला साधारण 3-3.5 तास लागतात गडाच्या इथे पोचायला. आणि गडाच्या पायथ्याला जे गाव आहे, घाटघर म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये तुम्ही सेफली येऊ शकता, गाडी तिथे लावू शकता, पार्किंगची वगैरे सोय चांगली आहे तिथे. म्हणजे असे थोड्या अंतरावर घरं आहेत, त्या घरांच्या इथे तुम्ही विचारून गाडी लावू शकता. त्यांच्या इथे तुम्हाला जेवणाची, पाणी जर कोणाला पाहिजे असेल, पाणी कोणी विसरलं असेल आणायचं, कोणाला पाण्याची सोय वगैरे पाहिजे असेल तर तिथं पाणी मिळून जातं तुम्हाला. आणि साधारण गडावर म्हणजे गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोचायला, मुख्य दरवाजापाशी पोचायला तुम्हाला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. डिपेंड तुमच्या चालण्यावर पण आहे. तुम्ही जर हळूहळू चालत असाल तर थोडा जास्त वेळ लागेल. जर स्पीडनी जर तुम्ही केले तर साधारण 1-1.5 तासामध्ये तुम्ही गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचता. आणि सुंदर असं जंगल आहे, ऊन आहे वरती, झाडी आहेत, सावली आहे, थंडगार जाणवते, त्याच्यामुळे जास्त थकवा जाणवत नाही आहे. मला थोडा पोटाचा त्रास असल्यामुळे आणि हल्ली थोडं माझं जागरण जास्त झालं आहे, त्याच्यामुळे मला दम पण लागतो आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी होतात आहे. आमचे सवंगडी सगळे पुढे गेलेत, मी एकटाच मागे राहिलो आहे. जंगल पॅच आहे त्यामुळे आपण लवकर कव्हर करूया आणि पुढं जाऊया. पूर्णपणे मळलेली वाट आहे आणि वाट चुकू नये म्हणून रिबीन मी मागच्या टाईमला बघितला होता, कशा रिबीन पण आहे. आणि रिबीनच्या बरोबरच तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवता येईल अशी आहे की रस्ता आपण बरोबर चाललो आहे का. कारण जंगल पॅचमध्ये काय होतं मित्रांनो, चुकामुक होण्याची शक्यता जास्त असते. कारण जंगली प्राणी असतील किंवा इथले आजूबाजूची गावं असतील, जंगलामध्ये काही खायला चरायला वगैरे येत असतील ना, तर त्यांनी बनवलेलं पण वाट असतात. मग कधी कधी काय होतं की आपण त्या वाटेने जातो आणि भलतीकडेच जातो. त्यामुळे एक सोप्पं आणि सिंपल उदाहरण आपल्याकडे आहे, म्हणजे रिबीन बांधलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट चांगली लक्षात ठेवण्यासारखी ती तुम्हाला सांगतो, पूर्णपणे खडक आहे, खडकाला फॉलो करत करत जायचं आहे, बरोबर. ती एक गोष्ट झाली. रिबीन एक आहे त्या पण दाखवतो. आणि अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, ती दाखवतो. या इथे ना, या इथे बघा, या इथे समोर त्या झाडाला रिबीन मांडली आणि इथे तुम्ही असे पुढे आल्या की असा खडक आहे पूर्ण बघा. ह्या खडकाला फॉलो करत करत जायचं आहे. तर सूर्योदय वरती येत ह्या खडकाला फॉलो करत आम्ही आलो आहे बघा. पूर्ण जंगल पॅच आहे आणि अशी जाळी आहे, त्या जाळीमध्ये ना पायऱ्या बनवल्या दगड रचून. ह्याला फॉलो करत जर तुम्ही गेले, काही ठिकाणी तुटलेली आहे. आता या इथे ना माझ्या पायाखाली बघा, या इथे तुटलेली आहे ही जाळी बघा, अशी ही तुटलेली आहे. अशा बऱ्याचशा ठिकाणी तुटलेली. आणि मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो त्यावेळी पूर्णपणे इथे ना मोठमोठी दगड होती. आता बऱ्यापैकी दगड थोडी कमी झाली आहेत, कारण खूप पावसाळे ह्या भागामध्ये, खूप पावसाळे नाही, खूप पाऊस पडला असेल ह्या भागामध्ये, त्यामुळं ती दगड सगळी घसरून खाली आली. कारण ही जी काय मोठी दगडं दिसतात इथे खाली पडलेली बघा ह्या साईडला, ती सगळी दगडं ह्या इथे होती सगळी अडकलेले. ज्या मी रस्त्याने आता चाललो आहे त्या रस्त्याने होते असो. पण ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि या इथे रिबीन आहे बघा, अशा रिबीन बांधल्यात. साधारण जंगल पॅच क्रॉस करून आल्यानंतर आपण कातळात कोरलेला माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पायऱ्या बघू शकता, पायऱ्या लागतात. आणि आज आजोबा बसलेत. आम्ही लास्ट टाइम आलो होतो कोणीच नव्हतं, आम्ही 2घच जण गडावर होतो. आणि फेकवा वगैरे काय जाणवलं नाही,
हळूहळू आलो, व्यवस्थितपणे पोहोचलो. साधारण तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो इथे, म्हणजे पहिल्या दरवाजापाशी पोहोचण्यासाठी, जर लवकर चालत आलं तर. आता इथे ह्या कातळातल्या पायऱ्या पार केल्यानंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर रेलिंग पाहायला मिळते. रेलिंग क्रॉस करून काही पायऱ्या ज्या छातीच्या लेवलला आहे, 90 डिग्रीमध्ये काही ठिकाणी थोडासा पॅच आहे, तो क्रॉस केल्यानंतर की आपल्याला मुख्य दरवाजाच्या खाली थोडासा रॉक पॅच लागतो. तिथे एक रोप लावला, त्या रोपच्या मदतीने आपल्याला वरती पोचावं लागतं, तिथे दरवाजा लागतो पहिला. आता तुम्ही म्हणसाल की हे एवढं सगळं तुला माहिती कसं आहे? तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे माझी 2री ते 3री वेळ असेल, साधारण माझ्या अंदाजे 3री-4थी वेळ आहे ह्या गडावर येण्याची, आणि त्यामुळं मला इथली बरीचशी माहिती आहे. आणि आज काहीच वाटलं नाही. लास्ट टाईम मी आणि अथर्व आलो होतो त्यावेळी एवढी भीती वाटत होती, कारण पूर्ण जंगल आणि दोघंच होतो, कोणीच नव्हतं आमच्यासोबत, आणि त्यावेळी प्रॉपर उन्हाळा होता. तर आता ही उन्हाळा चालू झाला आहे, गरम होतं आहे. आणि आता गडाच्या पलीकडच्या बाजूला सूर्योदय आहे, म्हणजे जवळच आहे, त्यामुळे ह्या साईडला सगळी सावली आणि जंगल पॅच असल्यामुळे उन्हाचा तुम्हाला काही त्रास होत नाही, काय नाही. तुम्ही जर ट्रेकर असाल तर थोडं चालण्याची थोडा स्टॅमिना तुम्हाला गरजेचा आहे, कारण सह्याद्री जेव्हा आपण भटकंती करतो त्यावेळी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कोणी आज उठला आणि ट्रेकिंगला सुरुवात केली नाही होत. थोडंसं आपल्याला पण आपल्या बॉडीला तेवढं कॅपेबल बनवावं लागतं ट्रेकिंगसाठी. असो, तर पूर्ण कातळात कोरलेल्या इथे पायऱ्या दाखवतो आणि आपला पुढचा प्रवास जो आहे तो चालू करू. बघा, ह्या कातळात कोरलेल्या पूर्ण पायऱ्या आहेत. पूर्ण हा कातळ फोडून, ह्या हाईटला हा कातळ होता, पूर्ण फोडून ह्या साईडचा सगळा भाग पडला आहे. फोटो बिटोच्या नादात ह्या साईडला कुणी जाऊ नका, कारण खाली काही डायरेक्ट दरीत जाऊ शकता ना, अख्खा खडक आहे. या इथे समोर नाणेघाट अंगठा दिसतो आपल्याला, अशा प्रकाराचा. बघा, त्या प्रकारचा तो समोरचा आहे, हा परिसर आहे. आणि या इकडेच हरिश्चंद्रगड, कोकणकडा, परत मोरोशीचा भैरवगड आहे. ह्या साईडला तुम्ही ह्या डोंगराच्या पलीकडे, म्हणजे या इथे तो सुळकाही दाखवतो तुम्हाला. तो सुळका म्हटला जातात, वानरलिंगी सुळका, तो या इथेच दाखवतो तुम्हाला. हे बघा, या इथे तो सुळका आणि सूर्यदेव आहे, त्यामुळे एवढं स्पष्ट दिसणार नाही, पण हा सुळका आहे, वानरलिंगी सुळका. लोक इथे झिपलाईन, रॅपलिंग करतात. आणि ह्याच्याच बॅक साईडला आपल्याला हे पाहायला मिळते, भीमाशंकरची जी वाट आहे, आणि भीमाशंकर ह्याच साईडला आपल्याला पाहायला मिळते. आता आपण गडावरती जाऊया आणि गडावरनं काय दृश्य दिसतंय का, किंवा कुठले आपल्याला गड दिसतात ते का बघूया. वातावरण जर क्लिअर असेल तर, जर वातावरण क्लिअर नसेल तर नाही दिसणार, कारण इथे थांबून मी बघतोय एवढं वातावरण क्लिअर नाही आहे. क्लिअर जर झालं तर आपल्याला दिसेलच. बघूया. थोडी माहिती गप्पा गोष्टी करून मागे बघू शकता. रेलिंग पाशी येऊन पोचलोय. कातळात पूर्ण पायऱ्या बनवलेल्या आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे रेलिंग आणि ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. सुळका बघा मित्रांनो, ऑलमोस्ट गडाच्या आपण जवळ येत चाललोय मित्रांनो. ह्या गडाची उंची जी आहे ती साधारण 3754 मीटर इतकी आहे. साधारण कार्यकाळ किंवा स्वराज्य निर्मिती नंतर जो आत्तापर्यंतचा, हे साधारण म्हणायला गेलं तर 300-350 वर्षांनंतर गड अजून बऱ्यापैकी आहे चांगला.
अजून काही वर्ष जर ह्या गडाकडे जर लक्ष प्रॉपरली दिलं तर गड अजून चांगला राहू शकतो. आणि काय हा सुळका दिसतोय बघा ना, खतरनाक. दाखवतो तुम्हाला, हे बघा, खतरनाक मित्रांनो. तर दुसऱ्या पॅच पाशी येऊन पोचलो आहे. दुसऱ्या पॅचमध्ये पण आपल्याला पूर्ण एका बाजूला रेल्वे आणि कातळात कोरलेले पायऱ्या तेही दाखवतो. जर मित्रांनो हे जर रेलिंग नसतं ना तर गडावर जाणं खरंच खूप अवघड आहे, कारण हे रेलिंगचा खूप सपोर्ट आहे आपल्याला. त्यामुळे तर आपण गडावर पोचू शकतो, नाहीतर अवघड आहे. कारण जो पुढचा पॅच आहे ना, हा ह्याच्या पुढचा पॅच आणि त्याच्या पुढचा पॅच थोडे अवघड आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतोच. आणि थोडं उन्हाळा चालू झाला, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ट्रेक करणार असाल तर एकतर तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन आहे. जिथे उंचीवर जे गड आहेत, जे उंचवरती गड आहेत, त्या गडाचा जर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर तुम्ही सकाळी साधारण 5 ते 6 वाजता गडाच्या पायथ्याला पाहिजे. तिथून पुढं तुमचा ट्रेक चालू करायचा आणि तुम्ही साधारण प्रॉपर ऊन येऊस्तोपर्यंत, म्हणजे साधारण 10, 11, 12 ह्या टायमिंगला तुम्ही गड उतरायला सुरुवात करायची. त्याच्या आतमध्येच गड उतरायचा, गड पटकन एक्सप्लोअर करून. आणि माझ्यासारखे जे व्यक्ती आहेत की तुमच्यापर्यंत असे गड पोहोचवतात, त्यांनी पण सेम टायमिंगचं हे करावं बंधन. कारण जिथे गड फिरायला जर 1 तास लागत असेल तर माझ्यासारख्या व्यक्तीला 1.5 तास लागतो, अर्धा तास एक्स्ट्रा पकडतो. कारण मी व्हिडिओ बनवत जातो, काही गोष्टी कॅप्चर करत जातो त्याच्यासाठी. नाही तर मग तुम्हाला सेकंड ऑप्शन असा आहे की तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये जलदुर्ग पण तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. जलदुर्ग तुम्ही बघू शकता. आणि ऊन वाढत असल्याने दम लागतो, थकवा जाणवतो आणि लोक टाळाटाळ करतात. मग सीझन आला, पावसाळा आला किंवा काय आलं की मग जे दुर्ग आहेत, गड आहेत, तिकडे जायला गर्दी सुरुवात होते. खरं शक्यतो जास्त पाऊस असेल तर सह्याद्रीत फिरू नका, कारण काही घटना घडू शकतात. आता काही अशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मी त्या गोष्टींमध्ये सहभागी होतो, काम केलं मी त्या लोकांबरोबर. कारण सह्याद्रीमध्ये काही गोष्टी होतात, घटना घडतात, लोक अडकतात किंवा काय होतात. त्या माध्यमातून आम्ही त्यांना बचाव कार्य करायचो, मदत पोचवायचो त्यांच्यापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी. तर माझ्याकडे साधारण ताम्हिणी घाटाचा जो भाग आहे किंवा जे काही तिथे नैसर्गिक धबधबे निर्माण झाले आहेत त्या भागात मी काम करायचो. आता सध्या मी करत नाही आहे, कारण मला चांगला जॉब लागल्यामुळे मला तिथे टाईम देता येत नाही. मला जॉबला थोडा वेळ द्यावा लागतो आणि आपला सॅटर्डे संडे तर गडावरती आहेच. त्याच्यामुळे मी तो जो काही मदतीचा एक हात म्हणता येईल तो जो होता तो आम्ही आता त्यातनं बाहेर पडलो आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की जर तुम्ही पावसाळ्यात फिरणार असाल तर चौकशी करून फिरा. शक्यतो नाही फिरले तरी चालेल, कारण पाऊस ह्या भागांमध्ये, डोंगर भागांमध्ये खूप होतो. दरड कोसळणे, दगड खाली येणे किंवा पाणी भरपूर प्रमाणात खाली एकदम येतं, ह्या गोष्टी घडतात. ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण थोडं पावसाळ्यात थोडं रोखलं पाहिजे स्वतःला. अशा ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या अजून जागा आहेत ते एक्सप्लोअर करू शकता. गडावरतीच येणं असं काही नाही आहे, कारण आता काळाअभावी सगळं बदलत चाललं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो बाकी काय नाही. तुम्हाला दोन्ही पॅच दाखवतो आणि आता एकदम साधारण 5 ते 10 मिनटं राहिलेत, आपण मुख्य दरवाजापाशी पोचू. हा सेकंड पॅच आहे बघा. ह्या रेलिंग आहेत, ह्या रेलिंगमुळे आपण वाचतोय. पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि ह्या बाजूला पूर्ण कातळ फोडला आहे हा, कारण ह्याच्यावरती ही निशाणी दिसून येते बघा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपले सवंगडी गेलेत पुढं, मी एकटाच मागं राहिलो. माझ्यामुळे ते वैतागत पण असतील, कारण मी खूप मागे राहतोय एकटा.
व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये ते पुढं गेले. आता हा एवढा छोटासाच पॅच आहे, मागे बघू शकता तुम्ही. हा पार करून आल्यानंतर थोडा अवघड पॅच, मी मगाशी जसं म्हटलं सेकंड, तो लागतो आपल्याला. हे बघा, आता या इथे टोपी अशी करतो माझ्या चेहऱ्याची. आता इथून पुढचा जो पॅच आहे तो थोडा अवघड आहे, दाखवतो तुम्हाला या व्हिडिओच्या रूपात, बघून घ्या. अशा पद्धतीचं पॅच बघा, पूर्ण कातळात कोरलेलं पाणी बघू शकता. आणि वरती डोक्यावर ऊन. या इथे पूर्वी कसा मार्ग होता ते पण दाखवतो तुम्हाला. या इथून वरती आलो मी, थोड्याशाच पायऱ्यात. जर रेलिंग नसेल तर ह्या ठिकाणी अवघड आहे वरती येणं, आणि तिथून पुढं आल्यानंतर अशा पद्धतीचे लागते. आणि हा जुना मार्ग असू शकतो, म्हणजे पूर्ण मोठ्या पायऱ्या छोट्या पायऱ्या इथे मिक्सअप होत्या, अशा त्या नाही आहेत. हा रस्ता बंद करण्यात आला आहे. ह्या ठिकाणी रेलिंग लावून आपल्या रेलिंगच्या मदतीने वरती जायचं. थोडी बोबडी वरती आहे, कारण घसा कोरडा पडला आहे आणि कंटिन्यू पाणी पिऊ नाही शकत मी. त्याकरता थोडं सांभाळून घ्या, मला समजून घ्या. तर दुसरा पॅच चढायला सुरुवात करूया आपण. हे बघा, शेवटच्या पॅचमध्ये येऊन पोहोचलं. मागे रोप दिसतोय आणि बुरुज पण दिसतोय, तटबंदी पण दिसते आपल्याला. आणि हा शेवटचा पॅच आहे बघा, अशा प्रकारे. पावसाळ्यामध्ये या इथून पूर्ण पाणी येत राहतं. या पायऱ्या पण आहेत, इथून पण पूर्णपणे जोरात पाणी येतं. वरून जेवढं गडावर जेवढं पाणी साठतं तेवढं ह्या पायऱ्यांच्या आणि गडाच्या मधनं पाणी जातं. या इथे थोडंसं ओलसर झालं आहे, तुम्हाला दाखवतो. ते पाणी कसं जातं खाली तेही सांगतो तुम्हाला. आणि आपण शेवटी गडावर पोचलोच असं समजूया आणि बघूया दरवाजा कशा पद्धतीचा आणि कशा नाही. रॉक पॅच तिथे येऊन पोहोचलो. आता ह्या दोरीच्या मदतीने आपल्याला दरवाजाच्या इथं पोहोचायचं. आता बघूया कशा पद्धतीने व्हिडिओ काढता येतो आपल्याला. फायनली 1-1.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण मुख्य प्रवेशद्वार जे आहे कातळात कोरलेलं तिथे येऊन पोचलो आहे. तुम्हाला मुख्य दरवाजा पूर्णपणे ह्या व्हिडिओच्या रूपात दाखवतो आणि थोडीशी गडाची माहिती आणि इतिहास सांगतो. कसा वाटतोय नक्की सांगा. आपण थोडा गडाबद्दल माहिती जाणून घेऊया. ह्या गडाचा वापर नाणेघाटाच्या रक्षणासाठी केला जात असायचा. नाणेघाट इथून खूपच जवळ आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसेलच. आणि गड खूप भारी आहे, बघण्यासारखा आहे. थोडेफारच अवशेष राहिलेत गडावर, बाकी काही नाही. बाकी सांगायला गेलं तर 17 जून 1663 साली निजामशाही हे बुडली. निजामशाहीचा जो कोणी होता त्याचा अंत झाला. त्याच्यानंतर त्याचा शेवटचा वंशज म्हणजे मूर्तिजा निजाम याला शहाजीराजेंनी निजामशाही बहाल केली आणि स्वतः शहाजीराजे त्याच्या पूर्ण ह्या साम्राज्याचे वजीर झाले. त्याच्यानंतर त्याला पेमगिरी ह्या किल्ल्यावर
शहाजीराजांनी नेलं. तिथं त्याला पूर्ण निजामशाही त्याच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर शहाजीराजांनी निजामशाहीचा वजीर हे जे काही आहे ते पद स्वीकारलं. आणि ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे 16 जून 1763च्या आसपासचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये शिवजन्मोत्सव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा जो काळ होता तो जवळपास होतच होता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पटपट सगळ्या घडून आल्या. आणि ह्या गोष्टी घडत असताना शहाजीराजांनी कशा प्रकारे निर्णय घेण्यात आले, कशा पद्धतीने स्वराज्य आपलं कसं निर्माण करता येईल, पुढे काय आपल्याला वाटचाली करता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं महाराजांनी म्हणजे शहाजीराजांनी. त्याच्यानंतर नाणेघाटाचा जो परिसर असेल किंवा व्यापारी मार्ग असेल, आता मी गडाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. जो कोणी येणारा असेल त्याला इथे कर आकारला जायचा. खाली कुंड आहे, त्या कुंडामध्ये नाणे तुमचं जे काही असेल ते कुंडामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा व्यापारी मार्ग खुला केला जात असायचा. त्याच्यानंतर आपण जसं पुढं स्वराज्य निर्मिती जसे गड महाराजांनी बनवून गेले, महाराजांचा जन्म असेल, जन्मानंतरचा काळ असेल, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या किंवा पुढच्या काही येणारे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कळतच जाते. त्यामुळे ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक व्हिडिओला आपल्या लाईक जरूर करा. तर आतमध्ये आल्यानंतर 2 वेगळ्या पद्धतीच्या देवड्या पाहायला मिळतात. एक दरवाजाच्या आतमधल्या बाजूला आहे ती दाखवतो तुम्हाला, आणि एक त्याच्या बाजूला. तर हे बांधण्याचं कारण काय असू शकतं मी थोडंसं अभ्यास आणि हे करून माझी माहिती लावली बरोबर असू शकतं का हे तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा. पहिली गोष्ट अशी, मी दरवाज्यातनं एंट्री केली, तुम्ही आता दरवाजा पाहिलाच असेल. आणि या इथे एक देवडी आहे आणि त्याच्याच बाजूला ही एक देवडी आहे. तर ही मोस्टली सगळ्या गडांवर इथे एक असली की ह्याच्यासमोर पण असते अशी, पण या इथे नाही आहे. या इथे पूर्ण कातळ आहे आणि त्याची तटबंदी आहे बाजूला, त्याच्यामुळे इथे बनवली नसेल, ती लगतच बनवली आहे. आणि ही मोठी आहे, ही थोडी छोटी आहे. दरवाजा वगैरे तुम्ही पाहिलाच. आता ही ह्या देवडीमध्ये हे होल कशासाठी असतील तुम्हाला माहिती आहे, बांबू वगैरे लावण्यासाठी, पावसाचं पाणी वगैरे रोखण्यासाठी. आणि आतमध्ये इथे लोक स्टे करतात, लाकडं वगैरे आहे. या इथे दिवा वगैरे, या इथे समोर दिवा लावण्यासाठी इथे, परत इथे झोपण्याची जागा त्यांची वगैरे, अशा वेगवेगळे तर्क. आणि पूर्ण ही देवडी कातळात कोरून बनवलेली आहे बघा तुम्ही. या इथे तुम्हाला पहारीचे गाव दिसतील, समोर पण पांढरं जेवढं झाले त्याच्यामध्ये काळ्या गॅप आहेत. सगळं तुम्हाला असं हे कातळात कोरलेलं दिसेल. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगायचं राहिलं, तुम्ही अशा काही किल्ल्यांवर जर येत असाल ना तर माहिती पण घेऊन या आणि थोडं आजूबाजूला बघत जा. कारण आता उन्हाळा वाढत चालला आहे. अशा थंडाव्याच्या ठिकाणी साप वगैरे येऊन बसतात. कारण सापांना जास्त उष्ण चालत नाही, कारण ते जमिनीवर खातात. त्यामुळं खालची जमीन किंवा दगड वगैरे तापतात. आणि अशा थंडाव्याच्या ठिकाणी येऊन बसतात. आपल्याला कळत नाही, आपण न कळत कुठल्या ना कारणाने आपण डायरेक्ट बसतो आणि आपला हात वगैरे लागू शकतो. आणि त्यात आपल्याला माहीत नाही की हा साप विषारी का बिनविषारी. तरी आजकाल म्हणजे ॲडव्हान्स खूप झाली आहे दुनिया. तुम्ही फोटो काढून गुगलच्या माध्यमातून चेक करू शकता. पण तेवढा वेळ नसतो, माणूस घाबरून जातो. आणि ह्या ठिकाणी सुखसुविधा पण नसतात वाचण्यासाठी, जाण्यासाठी खाली वेळ लागतो. प्रत्येक गडावर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी मागच्या गडावर चावंडवरती काही साप बघितले, पण व्हिडिओच्या मध्ये मला सापडलेच नाही. आणि या इथे पण माझा एक, मी पावसाळ्यामध्ये आलो होतो. तर पावसाळ्यामध्ये म्हणण्यापेक्षा आमचा कॉलेजचा ग्रुप होता, त्यांच्याबरोबर आलो होतो. आणि इथे पाऊस पडत होता बारीक बारीक. आणि इथून वरती आलो मी त्या रोप पॅचमधनं. वरती आल्यानंतर ते ह्या दरवाजाच्या इथे बघा आहे ना, असा चापडा बसला होता वरती. मला माहीत नव्हतं. मी आतमध्ये आलो, जवळ आल्यानंतर त्यांनी हालचाल केली. म्हणजे तो प्रॉपर बसला होता. त्यांनी तोंड असं बाहेर काढलं इकडच्या बाजूला. हे जे 3-4 हुक दिसतंय तो इथे एवढ्या भागात बसला होता. नंतर त्यांनी तोंड इथं काढलं मी आल्यानंतर. मग मी बघितलं. मी सगळ्यांना अलर्ट केलं की ह्या इथे साप आहे, थोडंसं सांभाळून या, तुम्ही एका साईडने येऊ शकता. अशा दगडांमध्ये बसलेले वगैरे असतात छोट्या मोठ्या, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या. आता आपले सगळे सवंगडीवरती गेले. मी एकटाच राहिलो माहिती देण्याच्या नादामध्ये. आता एक फॅमिली आली, त्यांना माहिती दिली थोडी. त्यांनी माझं थोडंसं कौतुक केलं, थोडा अभिमान वाटतो.
की आपण काही गोष्टी सांगतो आणि लोक आवर्जून आवडीने ऐकतात आपल्यासाठी. तर ठीक आहे, असो, आपण गड एक्सप्लोअर करूया. ऊन वाढत चाललं आणि लवकर जायचं आपल्याला. अशा पद्धतीचं आहे बघा. आता वरती आलो मी, कोणीच नाही आहे, मी एकटाच इथे. आणि पूर्ण दगड ह्या साईडला. मागच्या वेळी आलो तेव्हा येऊन दगड नव्हती हे, तरी कुठून आली कशी आली माहीत नाही. पण खूप सारी दगड आता इथं मांडली आहेत ही व्यवस्थित. आता या इथून म्हणजे दरवाज्यातनं एंट्री केल्यानंतर वरती आल्यानंतर तसंच आपल्याला वरच्या भागात जायचं आहे. त्या तिकडे तो वानरलिंगी सुळका, त्याच्याच थोडंसं पलीकडे गेलं की ते धान्य क्वार्टर म्हणता येईल, ते पाहायला मिळतं. बघूया आपण कसं पाहायला मिळतं आहे आणि कसं जायचं ते पण दाखवतो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. दरवाजा बघून घ्या आतल्या बाजूने. या इथून आलो वरती आल्यानंतर बघा, मी जसं म्हटलं इथे देवडी बनवू शकत नाही, कारण हे पूर्ण कातळात आहे. तटबंदी खूप मोठी सारी, आणि त्याची ताकद कमी होऊ नये म्हणून इथे देवडी बनवली नाही. ती ह्या बाजूला बनवण्यात आली आहे या इथे. आणि इथे पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा दरवाजा आहे. ते ह्या बाजूला तुम्ही जर गेले तर इथून आपल्याला खालचा भाग पाहायला मिळतो. म्हणजे जरी कोण दुश्मन येणार असेल तर इथनं रोखता येईल अशा पद्धतीचा तो आहे. आणि या इथून पण जिंजी आहेत, त्या इथे जिंजी आहे बघा, इथून दिसते अशी आतमध्ये. इथून असा वरती माणूस आला की इकडे दरवाजा आहे इथे बघा. तर व्हिडिओ आता कसा वाटला मला नक्की सांगा, दरवाजावरतून कसा दिसतो. त्यानंतर या इथे आपल्याला काही पायऱ्या मिळतात आणि कातळा पूर्ण फोडलेलं आहे वरती जाण्यासाठी. बहुतेक त्या तिकडून असं वरती जायचं असेल, असं पण असू शकतं. आणि या इथे बघा, हे कातळ पूर्ण फोडलं आहे आणि हे असं वरती रस्ता जातो आहे. पण त्या तिकडे काही जाणार नाही, कारण हा निखळता भाग चालला आहे बघा सगळे. आणि इथले पण दगडे सगळी पडली आहेत, तुम्ही बघू शकता बघा. इथले पूर्ण आमचे सवंगडी सगळे पळालेत आणि मी एकटाच चाललो आहे. थोडं आता ह्या मागच्या उन्हाला इग्नोर करा. आणि मागणं ऊन येतं आहे, टोपी उडून जायची म्हटलं, मी पटकन जातो. मला दाखवतो मी कुठून कसं आलो. वरती आल्यानंतर पूर्ण कातळात कोरलेलं एक टाक आहे. पावसाळ्यामध्ये अंदाज नाही म्हणता येणार, पण हे घडतच असेल. पावसाळ्यामध्ये हे टाकं भरून ह्याचा धबधब्यात रूपांतर होत असणार आहे. आणि हे रूपांतर कसं होत असेल, हे टाकं पूर्ण भरल्यानंतर ह्याचं पाणी सगळं दरवाज्यात जात असणार आहे. कारण इथून खाली दरवाजाच आहे आणि त्या दरवाजात जी गॅप आहे, आपण ज्या रोपच्या साह्याने वरती आलो, तर रोपच्या तिथून सगळं पाणी खाली जात असणार आहे. तुम्हाला टाकं पण दाखवतो आणि धबधबा कसा तयार होत असेल ते पण दाखवतो. हे बघा, पूर्ण कातळात कोरलेलं टाक आहे, ते तिथं दिसत असेल तुम्हाला, कातळ आहे. आणि हे पूर्ण भरल्यानंतर तर ह्या साईडला हाईट कमी, तिकडे हाईट जास्त आहे. हे भरल्यानंतर हे टाक्याचं पाणी असं, हे जेवढं पांढरं दिसतं आहे तुम्हाला, हे असं पाणी खाली जातं आणि खाली गेल्यानंतर दरवाजामध्ये जाते इथे. आणि इथून खाली जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल वरनं दरवाजा कसा दिसतो, तसं पाण्याचं रूपांतर होऊन खाली असं, म्हणजे ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी खाली जात असेल आणि त्याचा धबधबा तयार होत असेल. आणि हेच पाणी, ह्याच टाकीतलं पाणी त्या दरवाजाच्या इथनं जो रोपच्या साह्याने आपण वरती येतो तिथनं खाली जात असेल. आता या इथून मी वरच्या भागात जाणार आहे. या इकडे आपल्याला तो वानरलिंगी जो सुळका आहे तो बघायचा. आणि त्याच्याच ह्या बॅक साईडला माझ्या मागच्या बाजूला
ते धान्य कोठार आहे ते पण बघणार आहे मी. आता आमचे सवंगडी तर गेले, तर मला सुचत नाही मी कुठल्या रस्त्याने जाऊ आणि कुठला नाही. ठीक आहे, असो, बघूया, आपण ट्राय करूया. तर मित्रांनो, आपल्याला दुसरे टाके लागले आहे. माझे सवंगडी पण मला भेटले. मी त्या टाक्यापासून वरती चालत आलो, म्हणजे या इथे झाड दिसतंय ना, त्या झाडापासून. आणि टाके ना म्हणतो ना, ह्याला बारूम म्हणायला काय हरकत नाही, कारण ह्याला पायऱ्या आहेत आणि सेम टू सेम बांधले दोन्ही सेल. ह्याला इकडून पायऱ्या आहेत आणि समोर जे आहेत त्याला पण तशाच पायऱ्या आहेत. आणि ह्या टाक्यामध्ये छोटे छोटे मासे पाहायला मिळतात आपल्याला. पाणी खराब आहे आणि पिण्यासारखं नाही आहे, त्यामुळं पाणी तुम्ही स्वतः घेऊन या. इथे डिपेंड राहू नका की पाणी भेटेल गडावर किंवा काय काय नाही. असं तुम्हाला मी टाके दाखवतो. या इथे बघा, छोटे छोटे मासे दिसतात का तुम्हाला? ती आहेत, चार आहेत छोटे छोटे मासे, खूप म्हणजे खूप आहेत. ते जे दोन टाके आहेत माझ्या मागच्या बाजूला बघताय, टाक्यांच्याच समोरच्या बाजूला छोटे छोटे कातळात कोरलेले 3 टाके पण पाहिले. म्हणजे एकाच ठिकाणी 2 बारव आणि 3 छोटे छोटे टाके, अशा 5 टाक्या पाहायला मिळतात आपल्याला. बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण कातळात कोरलेले. हे एक टाकं, त्याच्या बाजूला हे एक टाकं आणि त्याच्यावरती एक टाकं. 3 टाक्यांमध्ये पाणी खराब आहे. अशा प्रकारचे हे 3 टाक्या पाहिल्या. तर मी ह्या टाक्यांच्याच बाजूने पुढचा प्रवास करतोय. कसं कसं जाता येईल, इथे रस्ता आहे नाही माहीत नाही, पण ट्राय करूया आपण जायचं. झाड पडले वाटतं, रस्ता तर दिसतोय. रस्ता आहे 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 आहे. या इथून पण असं पावसाचं पाणी येत असणार, असं खाली जात असणार आहे मित्रांनो. आपली सवंगडी आहे, त्यांना ते हे बघायचं आहे, काय म्हणतात, धान्य कोठार, ते बघायचं त्यांना. जाऊया आपण. सवंगडी कुठे गेले ते बघूया. तुम्हाला तो वानरलिंगी जो शुल्क आहे तो दाखवतो. पोचणारच आहे मी. माझ्या समोरच्या बाजूला तो वानरलिंगी शुल्क आहे. या इथे बघा, या इथे समोर आहे ना, तो वानरलिंगी शुल्क आहे. तिथे चाललो आहे मी. इथून दिसत नाही आहे, पण तिथे गेल्यावर दिसेल. मित्रांनो, फायनली मी तो वानरलिंगी शुल्का किंवा वजीर शुल्का असं म्हटलं जातं, त्या शुल्कापाशी येऊन पोचलो. जिथे तुम्ही रील आणि यूट्यूबवर किंवा अनेक माध्यमांमध्ये बघितलं असेल की झिपलाईन केली जाते इथून, आणि तिथून खाली रॅपलिंग केली जाते. अशा प्रकारचं ते आहे. तर हे कशा पद्धतीने करतात आणि तो शुल्का कसा दिसतो इथून तेही दाखवतो. आणि या इथून आपल्याला तो जो अंगठा आहे तो पण स्पष्टपणे दिसतो. चला तर मग आपण बघूया ते कसं वाटतं आणि कसं नाही. ह्या बघा, हे जे हुक आहेत, हे हुक दिसतात, ह्या हुकमध्ये रोप बांधला जातो इथे आणि त्या तिथे. हा शुल्क आहे समोर बघा. आणि इथून ते झिपलाईन केली जाते अशी, म्हणजे इथून तिकडे जातात आणि तिथून खाली उतरतात लोक. अशा पद्धतीचं आहे. मी आता काही जास्त पुढे जात नाही, कारण खूप खाली खोली आहे, हाईट पण आहे, वारं पण आहे. अशा पद्धतीचं आहे. आणि त्या तिथे आपल्याला तो अंगठा पाहायला मिळतो. कसं वाटलं हे म्हणणार बघा. ज्यांनी हे अनुभवले त्यांनी लाईक आणि कमेंट करून सांगा मला. वानरलिंगी जो शुल्का आहे तिथून आपण डाव्या बाजूला चालत चालत आलो. आणि चालत आल्यानंतर थोडासा पॅच वरती चढायचा. वरती आल्यानंतर हे अवशेष पडलेल्या अवस्थेत मिळतात आपल्याला. आणि मागेच ज्या देवीमुळे या गडाला नाव पडलं त्या देवीचं मंदिर आहे, तेही दाखवतो तुम्हाला. आणि हे अवशेष बघून घेतो मी.
हे बघा हे सगळे अवशेष पडलेत. या इथे पण कुठलं तरी मंदिर असणार आहे त्याचे अवशेष, कारण या इथे बघा पावलांचं दगडात कोरलेलं हे दिसतंय. इथे महादेवाची पिंड असू शकते, कारण आकार पण तसा आहे. आणि या इथे दिवा लावायचं किंवा मोठा स्तंभ असू शकतो तो, हे सगळं पडलं आहे बघा, काहीच व्यवस्थित नाही आहे. आणि ह्याच्या मागच्याच बाजूला ह्याच्या मागच्याच बाजूला मंदिराच्याच मागच्या बाजूला जिवाई देवीचं मंदिर आहे. त्याच देवीच्या नावाने ह्या गडाला ओळखलं जातं, जीवधन म्हणून. अशा प्रकारचं आहे. तुम्हाला देवीचं मंदिर दाखवतो मी, बघा तुम्ही. तर जे शिवमंदिर आणि समाधी आहे त्याच्याच बॅक साईडला हे जिवाई देवीचं जे मंदिर आहे, तुम्ही बघा आता कसं माझ्या मागच्या बाजूला ते मंदिर आहे आणि मंदिराच्याच मागच्या बाजूला ती समाधी आहे. आणि मंदिर तुम्ही बघा कसं आहे आणि कसं नाही, पूर्ण पडलं आहे. आत्ताच्या काळामध्ये त्याच्यावर पत्रा थोडे 4 लोखंडी खांब रोवून पत्रा वगैरे लावण्यात आला. आणि मंदिराचा जे आजूबाजूचा परिसर आहे सगळा पडला आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा हे ते मंदिर आहे आणि ह्याचा सगळा आजूबाजूचा भाग पडला आहे बघा. सगळे दगड वगैरे म्हणजे सगळी जी भिंत तटबंदी जी काय असेल ती मंदिराला ती सगळी पडली. आणि वरती हा अशा प्रकारचा पत्रा हे करण्यात आला आहे. आणि हे ते मंदिर आणि याच्या मागच्या बाजूला ती समाधी बघा या इथे, आणि हे देवीचं मंदिर. आता इथून आपण खाली चाललो, जे धान्य कोठरा आहे बघायला, तर तिथे ते धान्य कोठरा आहे, ते धान्य कोठरा पूर्ण कातळात पडलेलं. त्याच्या लगत काही टाके वगैरे ते पण. आता माझे सवंगडी गेले पण दुसरे मला भेटले ते 2 जण. या इथून आपल्याला खाली उतरत जायचं, ते धान्य कोठरा बघून टाक्या बघून परतीचा प्रवास करायचा आहे. आता धान्य कोठरापाशी येऊन पोचलो आहे. ठिकाणी आपल्याला चांगलं भल्या मोठं धान्य कोठरा पाहायला मिळतं, ते बघूया आपण. या इथे नक्षीकाम केले, विविध प्रकारचे नक्षी आहेत आणि आतमध्ये अख्खा काळोख आहे. आता इथून इथपर्यंत दिसतंय, बघूया आपण कसं दिसतंय कसं नाही. आमचे सवंगडी इथे भेळ खातात ते आतमध्ये जाऊन आलेत. ते म्हटले की वटवाघळं आहेत आतमध्ये. धान्य कोठरा बघूया आतमध्ये, असं बघा आहे. अशा पद्धतीचं हे धान्य कोठरा. तर मित्रांनो, आम्ही हे जे धान्य कोठार आहे तिथे आतमध्ये आले, काळोख आहे. आणि आतमध्ये हे मग असे गेले होते, काय पाहिजे वटवाघळे आहेत ना, आतमध्ये वटवाघळे आहे. आतमध्ये वटवाघळे 4 खोल्या आहेत. खोलीला पण खूप जास्त आहे. धान्याचं कोठार खूप जास्त धान्य साठा यासाठी बनवलेलं आहे. आणि काहीतरी असं म्हणतात की ब्रिटिशांच्या काळामध्ये धान्य ओलेलं धान्य पेटवून वगैरे दिलेले, खाली राख पण दिसलेली. आम्ही त्याचे नमुने वगैरे बघितले मगाशी, तर ते आम्हाला राख वगैरे बांधलेले वगैरे असे दिसले आणि मातीच्या उकळून काढलेलं आम्हाला ते दिसलं. तर बघूया आपण कशा पद्धतीने. आता तुम्ही काही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल इथलं जे नक्षीकाम वगैरे किंवा इथला दरवाजाचा आकार. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. मागच्या वेळी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी आपल्याला काही नीट बघता नाही आलं, पण यावेळी बघा पूर्ण स्तंभ आहे हा. त्याला नक्षी केली आहे, म्हणजे चांगलं डिझाईन केली आहे त्याच्यावरती. या इथे एक स्तंभ आहे आतमध्ये बघा. हे सगळं पडलेलं आहे इथे, दगड ते बघू शकता तुम्ही. परत पुढे आल्यानंतर हा एक खांब आहे बघा, याला पण नक्षीकाम केलेलं आहे पूर्णपणे असं. आणि इथे आल्यानंतर आपल्याला
ही रूम पाहायला मिळते. इथून आत गेल्यानंतर अजून मागे 2 रूम आहे बघा, तिथे खिडकी आहे. या इथून पण एक असा रस्ता, आता हे बुजवलं आहे आणि या इथून पण काहीतरी आहे आणि ते पूर्ण कातळात केलेलं आहे. या इथपर्यंतच मला वाटतं दगडी बांधकाम आणि कातळ, इथून पुढं सगळं कातळ चालू झालं आणि त्या कातळात कोरत केलं. इथे पण तुम्ही बघू शकता. आणि इथे आतमध्ये ही एक रूम आहे. आत्ता एक वटवाघूळ गेलं बघा. मी थांबलो ती एक रूम, त्याच्या आतमध्ये एक रूम आणि त्याच्या आतमध्ये एक रूम आणि ही बाहेरची म्हणजे छोटीशी आणि आपण ज्या रूम एंट्रन्स पॅसेज आलो ती एक रूम. म्हणजे अशा टोटल 1 2 3 4 रूम आहेत. मग आतली रूम खूप खोल आणि खूप मोठी आहे. बघा आतली रूम हे खूप खोल आणि मोठी आहे. असं त्या दादा आतमध्ये गेले होते, त्यांनी बघितलं आतमधलं रूम आणि ती जी शेवटची रूम आहे तिथे काही जाणार नाही, अंधार आहे, कारण ती खूप खोल आहे खाली आणि खूप मोठी आहे. बरोबर ना? हो, खूप मोठी रूम आहे ती. असं म्हणतात ब्रिटिशांच्या काळामध्ये ते धान्य पेटवलेलं त्याची राख सुद्धा आम्ही मगाशी बघून बघितली. तर राखेचं थोडंसं नमुना आम्ही काढलं तर आम्हाला थोडीशी राख पण मिळाली ती आजूबाजूला. आणि इतरत्र वरती वटवाघळे सुद्धा आहेत, ते फिरत आहेत. आता फिरताना सुद्धा दिसत आहे आपल्याला. इथे वटवाघळं पण येत आहे. इथे आत्ता फिरत होता तो, गेला. तर आपण अशा प्रकारे आहे बघा. ती शेवटची रूम आहे, तिथे काही जाणार नाही आम्ही, अंधार आहे. आमच्याकडे लाईट पण तेवढी मोठी नाही आहे. आज मी नेमकी लाईट आणायची विसरलो. लाईट असती तर आतमध्ये आपण जाऊन प्रॉपर सगळं बघितलं असतं. त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी कुठे येणार असाल तर तुमच्याकडे सगळे टॉर्च वगैरे पाहिजे तरच तुम्ही आतमध्ये या, नाही तर अन्यथा येऊ नका. पहिली गोष्ट ही. आणि अशा ठिकाणी ज्यावेळी जाता तुम्ही थंड हव्यासाठी कुठलाही प्राणी, कुठलेही जीवजंतू, मकडी वगैरे काही असू शकतात, काही प्रकारचं आपल्याला गोष्टी आढळू शकतात आतमध्ये बसलेले, कारण आपल्याला माहीत नसतं. आणि ह्या अशा गड किल्ल्यांवर आज बघा एक फॅमिली आली, ती तिकडूनच गेली. मध्ये आधी लोक येत राहतात, त्यात उन्हाळा पण चालू होतो आहे, त्याच्यामुळे खूप कमी लोक येतात अशा गडांवर. थंड हव्याला कशासाठी आतमध्ये कुठलाही प्राणी येऊन बसला, काही बसलं तर हल्ला होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी करा. आणि या इथे बघा पाणी जाण्यासाठी पण चांगला, म्हणजे जसं महादरवाजापाशी आपण बघतो पाणी जाण्यासाठी मार्ग केला जातो, तसंच त्याच पद्धतीने या इथे पण केला आहे. दाखवतो तुम्हाला. इथे बघा खाली असा पाणी जाण्याचा मार्ग केला, इथून असं पाणी बाहेर. म्हणजे या इथे पाणी, पावसाचं पाणी वरतून झिरपत पण असू शकत असेल, त्याच्यामुळं साठू नये किंवा काय होऊ नये त्यासाठी हे पाणी जाण्यासाठी मार्ग केला आहे. आणि छोटी छोटी वटवाघळे, त्याच्यामुळे शक्यता आतमध्ये येऊ नका कोणी, कारण वटवाघळ माहिती चिटकलं की मग कार्यक्रम करते आपलं, त्याच्यामुळे शक्यता यायचं टाळाटाळ करा. इथे दिसतात ते बघा, आता दिसेल. इथे होता आत्ता खाली, बघूया आला तर ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आतमध्ये खूप सारे बघा गेला आतमध्ये, आणि आतमध्ये पण खूप सारे असू शकतात वटवाघळ. ठीक आहे, असो. आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया आपला. तर ऊन वाढत चाललंय, टाईम पण भरपूर झाला आणि हे लोक माझ्यासाठी खूप वेळा थांबलेत. आता मला असं झालं नाही पाहिजे की माझ्यासाठी यांनी कुठेतरी थांबावं. पटकन आपण खाली जायचा प्रयत्न करूया आणि नाणेघाट बघूया आणि तिथून आपला परतीचा प्रवास चालू करूया. चला तर मग निघूया इथून आता. तर आता धान्य कोठारापासून बाहेर आलो आम्ही आणि या इथे आपल्याला काय अवशेष आणि टाके पाहायला मिळतात, ते तुम्हाला दाखवतो. या इथे बघा, या इथे बघा अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. या इथे वाड्याचे अवशेष काही इथे, या इथे किंवा दिसतच असेल तुम्हाला. या इथे आणि ह्याच्या बाजूला पण वाड्याचे अवशेष आहेत. आणि इथे आमचं सवंगड्यांचं फोटो सेशन चाललं आहे. मी 2 क्लिक मारले, त्यांनी फोटो सेशनच चालू केलं. आणि याच्या वरच्या बाजूला आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाण्याचं टाकं दाखवतो तुम्हाला, आणि ह्याच वरच्या भागात आहे ते. आणि फोटो सेशन बघू झालं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल टाकं.
मित्रांनो, परतीचा प्रवास चालू झाला आहे. आता सूर्य पण खाली येतोय, त्यामुळे व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो. तर जीवधन किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचा गड कुठला पाहायला आवडेल ती पण एक कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला तर मात्र अजिबात विसरू नका, कारण असेच भन्नाट बाईक राईड आणि ट्रेक गड तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आपल्या ट्रॅव्हल विथ निखिल ह्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या हीच अपेक्षा बाळगतो. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या कुठल्या तरी गडावर आणि बाईक राईडवर. तोपर्यंत जय शिवाजी, जय भारत, बाय बाय.